ताणाचं नियोजन कसं करायचं आहे ते आपण पाहू। आणि यामध्ये मी तुम्हाला गोष्टी अशा ज्वलंत आणि जिवंत सांगणार आहेत की ज्या तुम्हाला लाईफ टाईम कामामध्ये येतील आणि त्या जर तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्हाला आयुष्यभर ताण जर निर्माण झाला तर त्याला कसं सामोरे जायचं आहे हे यामधून तुम्हाला समजणार आहे। तर नंबर 1 आहे सामाजिक पाठबळ किंवा सोशल सपोर्ट। बऱ्याच वेळेस आपण ताणामध्ये असताना मित्र मैत्रिणी घरचे यांचा सपोर्ट घेत नाही किंवा यांचं सहकार्य घेत नाही आणि बऱ्याचशा व्यक्ती या मनातल्या मनात कुडत असतात किंवा मनातल्या मनात आपला ताण हा दाबून ठेवत असतात आणि हा ताण जर जास्तीत जास्त दाबून ठेवला तर याचा परिणाम आपल्याला मानसिक व्याधीमधून हा दिसून येतो। मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्याला जो काही ताण आलेला आहे तो तुम्ही शेअरिंग करा। बऱ्याचशा व्यक्ती या शेअरिंग करत नाही आहे, एकलकोंड्या राहतात किंवा त्यांचं व्यक्तिमत्वच अंतर्मुखी असतं आणि त्यांना असं वाटतंय की माझा ताण जर मी दुसऱ्यांना सांगितला आहे त्यामधून मला काय मिळणार किंवा कदाचित ती माझी हसी मजाक उडवतो। पण असं नाही आहे मित्रांनो, बऱ्याचशा व्यक्ती या तुम्हाला जेन्युइन मदत करत असतात की कसं करायचं आहे, काय करायचं आहे। तुम्ही ताणात जेव्हा असता तेव्हा आपल्याला कळत नाही कोणता निर्णय कसा घ्यायचा आहे, काय करायचं, तर तिथं मित्र परिवार तुम्हाला मदत करू शकतात किंवा मदत करतील। म्हणून सोशल सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे। नंबर 2 आहे परिस्थिती बदला किंवा स्वतः बदला। बऱ्याच वेळेस आपल्याला ताण हा निर्माण होत असतो किंवा ताण येत असतो आणि ताण निर्माण झाल्यानंतर काय करावं हे आपल्याला कळत नाहीये, कसं करावं, कोणाला सांगावं हे आपल्याला कळत नाहीये। परिस्थितीत जर बदल करता आला तर नक्की करायला पाहिजे किंवा परिस्थिती जर बदलण्यासारखी नसेल मित्रांनो तर इथं आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे, कारण परिस्थिती तर बदलणार नाही, मग इथं आपण स्वतःला बदलायला पाहिजे। आणि तसं जर केलं तर तुम्हाला जो काही त्या परिस्थितीमधून ताण निर्माण होणार असतो तो ताण कदाचित कमी होईल किंवा निर्माण होणार नाही किंवा त्याची तीव्रताही कमी असेल। तर मित्रांनो मला तुम्हाला इथं एकच सांगायचं आहे, एक तर परिस्थिती बदला किंवा स्वतःमध्ये बदल करा। याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर काही व्यक्तींमुळे आपल्याला ताण निर्माण होत असतो, मग आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा ॲटिट्यूड तर तुमच्याबद्दलचा बदलू शकत नाही, तर इथं आपल्याला स्वतःमध्ये बदल करून त्याला निग्लेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे आणि यामधून तुमचा ताण हा नक्कीच कमी होईल। त्यानंतर तिसरं आहे ताणात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण बऱ्याच वेळेस आपल्याला ताण हा येत असतो, यामध्ये बरेचसे जण पटकन निर्णय घेतात किंवा रागाच्या भरामध्ये निर्णय घेत असतात ताण आल्यानंतर, पण बऱ्याच वेळेस तो घेतलेला निर्णय आपला हा चुकीचा ठरलेला असतो। बऱ्याच वेळेस अनुभवसुद्धा आलेला असन तर त्यामुळं, कारण ताणामध्ये आपण जो काही निर्णय घेतो तो एकांगी घेतलेला असतो, सारासार विचार केलेला नसतो आणि ताणामध्ये आपण जास्त तर राग द्वेष या भावना ठेवूनच ताणात निर्णय घेतलेला असतो। त्यामुळं ताणात घेतलेले कोणतेही मोठे निर्णय हे चुकीचे असतात, त्यामुळे तुम्ही ताणात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका। त्यानंतर आहे परिस्थितीत टिकून राहा। कोणतीही परिस्थिती ही सारखीच नसते किंवा टिकून राहत नाहीये, पण इथं आपल्याला टिकून राहणं महत्त्वाचं आहे। आपली मेंटॅलिटी व्यवस्थित ठेवणं किंवा आपली मानसिकता व्यवस्थित ठेवणं हे महत्त्वाचं आहे। बघा जसं की पाऊस पूर यामध्ये बरेचसे मोठे मोठे झाडं हे उन्मळून पडत असतात, कारण ते ॲडजस्टमेंट करत नाहीये, ते उन्मळून पडतात। परंतु जर हेच लव्हाळ्याचं उदाहरण घेतलं, कितीही मोठा पूर आला तर लव्हाळे हे काय करत असतात, त्या पुरासोबत फ्लॅट होत असतात किंवा खाली पडून राहतात आणि जेव्हा पूर निघून जातो तेव्हा परत जैसे ते होऊन जातात, म्हणजे परिस्थिती निघून जाते। इथं आपल्याला परिस्थितीही निघून जाते, तुमची परिस्थिती कितीही वाईट जरी असली तरी ती निघून जाते, परंतु इथं तुम्ही त्या परिस्थितीमध्ये तग धरणं महत्त्वाचं आहे आणि मेंटॅलिटी व्यवस्थित किंवा मानसिकता व्यवस्थित ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर पुढचं आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, ही अभिवृत्ती किंवा ही धारणा आपल्या गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जो होता है अच्छे के लिए होता है। मित्रांनो जो होता है अच्छे के लिए होता है, कारण जे काही होतंय, जे काही तुम्हाला निसर्गाने देवाने जो काही ताण दिलेला आहे तो कदाचित चांगल्या गोष्टींसाठी दिलेला असेल, कदाचित तुमची परीक्षा घेण्यासाठी दिलेला असेल किंवा कदाचित तुम्ही त्यातून काहीतरी शिकायला पाहिजे, ट्रायल आणि एरर या बेसवरती तुम्ही काहीतरी त्यामधून शिकायला पाहिजे, म्हणून कदाचित तुम्हाला ताण हा निर्माण झालेला असू शकतो। त्यानंतरचा मुद्दा आहे मग काय होईल। मित्रांनो जेव्हा तुम्ही ताणामध्ये असता किंवा आपण ताणामध्ये असतो तेव्हा बऱ्याच वेळेस आपण निगेटिव्हच विचार करत असतो किंवा नकारात्मक विचार आपण आपल्याबद्दल किंवा परिस्थितीबद्दल करत असतो। मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे, जेव्हा आपल्याला ताण निर्माण होत असतो तेव्हा तुम्ही असा विचार करायचा आहे की काय मोठं होईल, असा विचार करायचा, मग काय होईल, जॉब गेला ठीक आहे मग काय होईल, कारण एक जॉब नाही पण दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्यातले पोटेन्शियल जर ओळखले किंवा नाही ठीक आहे ना जॉब गेला तर हरकत नाही पण मी दुसरी गोष्ट चांगली करू शकतो, इथं आपल्याला असं वाटतं उगाच आपण ताण घेत होतो। त्यानंतरचा मुद्दा आहे शिथिलीकरण। जे संगीत, जे गाणं, ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करायला पाहिजे। मला माहिती आहे ते शक्य नाही, पण तरी पण जाणून बुजून जर तुम्ही केलं तर तुमच्या शरीरालाही तशीच सवय लागते।
मेडिटेशन हे खूप मोठं माध्यम आहे ताण कमी करण्याचा किंवा रिड्यूस करण्यासाठी. ताणामध्ये आहात त्यावेळेस तुम्ही 1 ते 100 हे अंक उलटे म्हटले तरी तुमचा ताण हा बराचसा कमी झालेला असतो. म्हणजे कसं 100, 99, 98, 97 या पद्धतीने तुम्ही असं 2-4 वेळेस जर केलं तर तुमचे जे काही सिंथेटिकमुळं तुमचा हार्ट रेट वाढलेला असतो, तुमचा जो घाम आलेला असतो किंवा जे काही पाल्पिटेशन वाढलेलं असतं ते तुमचं कमी होतं. त्यानंतर आहे टाईम मॅनेजमेंट. बऱ्याच वेळेस असं पाहिलं गेलं आहे किंवा असं दिसतं आपल्याला की आपलं वेळेचं नियोजन नसतं, त्यामुळंही कदाचित आपल्याला हा ताण निर्माण झालेला असतो. आणि तुम्ही अगदी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत तुमचं एक शेड्यूल तयार करायला पाहिजे, तुमचा एक प्लॅन तयार करायला पाहिजे आणि तुम्ही तिथं पाहायला पाहिजे की कोणत्या गोष्टीमुळं आपला टाईम हा वेस्ट जातोय आणि त्या किंवा कोणत्या गोष्टींमुळं ताण येतोय. वेळेचं नियोजन जर केलं तर बऱ्याच वेळेस ताण हा कमी होत असतो. बऱ्याच वेळेस असं दिसून येतंय की आपण वेळेचं नियोजन व्यवस्थित करत नाहीये, त्यामुळं सुद्धा आपल्याला ताण हा निर्माण झालेला असतो. तर मित्रांनो, आशा करतो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब